भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या 9 महिन्यात 79 महिलांनी कायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती पुढे आली आहे। याला कारण म्हणजे काही महिलांनी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केले, तर काही महिला गर्भनिरोधक साहित्य वापरूनही गरोदर राहिल्या। त्यामुळे नोकरी अथवा करिअर करण्यास अडचणी येतात। अशा समस्यांना समोर घेऊन येत कायदेशीर मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला घेऊन गेल्या 9 महिन्यात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 79 महिलांनी कायदेशीररित्या गर्भपात करून घेतला आहे। शासनाच्या निर्णयानुसार गरोदर महिलेस अथवा जोडप्यास दोघांच्या सहमतीने 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो। त्यापेक्षा अधिक दिवसाचा गर्भ असल्यास स्थायी समितीच्या निर्णयाने परवानगी दिली जाते। कायदेशीररित्या गर्भपातानंतर ही गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, इंजेक्शन घेण्याबद्दल आरोग्य विभागाकडून प्रबोधन केले जात आहे। दरम्यान नोकरी, व्यवसाय, करिअर, घराचे हप्ते, पालकत्वाच्या जबाबदारीची भीती अशा अनेक कारणांनी कायदेशीररित्या गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे। गेल्या 9 महिन्यात भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कायदेशीररित्या 79 महिलांनी गर्भपात केले आहे। गर्भपात करण्यासाठी महिलांच्या वतीने परवानगी मागताना मातेच्या जीवाला धोका, अर्भकातील व्यंग, उपचार, शस्त्रक्रियेनंतरही व्यवस्थित न होणे, गर्भनिरोधक औषधी निकामी ठरणे, अत्याचारानंतर गर्भवती राहणे अशी अनेक कारणे समोर करून परवानगी मागितली जात आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अबॉर्शनचे प्रमाण आहे किती वाढलेले आणि कशा पद्धतीने परवानगी मागतात? वेगवेगळ्या कारणांसाठी अबॉर्शन बद्दल परमिशन मागतात लोक आमच्याकडे, आणि आम्ही त्यांना जे 6 कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये आम्ही अबॉर्शन 20 आठवड्यापर्यंत करू शकतो, त्याच्यामध्ये जर पेशंट आमची फिट बसत असेल तरच आम्ही त्यांना अबॉर्शनची परवानगी देतो, नाही तर आम्ही त्यांना बरेचदा प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्याचा पण सल्ला देतो। किती आकडा आहे सध्या तर जसं आमच्याकडे जे मिस्ड अबॉर्शन्स किंवा बाकी एमटीपी पूर्ण पकडल्या तर त्या 69 पर्यंत वगैरे जातात। 69च्या आसपास आकडा होता तो। आणि कधी कधी बरेच वेळा काय होऊन जातं की आमच्याकडे कधी बाहेरनं पण पेशंट येतात, जे बाहेरनं प्रायव्हेट मध्ये किंवा पेरिफेरीला गोळ्या वगैरे घेऊन येतात, त्यांचं पण आम्ही अबॉर्शन करून देतो। ज्यांचं अर्धवट अबॉर्शन झालेलं राहते, ज्यांना ब्लिडिंग म्हणूनही आमच्याकडे येतात, त्यांचे पण आम्ही अबॉर्शन करून देतो। अबॉर्शन आम्ही खूप सगळ्या कारणांसाठी करून देतो। जसं गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना बरेच वेळा जो लाईफमधला ताणतणाव किंवा त्यांच्या वर्क प्लेसचं जे स्ट्रेस आहे त्याच्यामध्ये जर प्रेग्नन्सी राहिली, कॉन्ट्रासेप्शन यूज करत असताना सुद्धा प्रेग्नन्सी राहिली, अशा वेळेस ते आमच्याकडे बरेच महिला सल्ल्यासाठी येतात की आम्ही आता काय करायचं प्रेग्नन्सी राहिली, तर तेव्हा आम्ही यांना योग्य तो पद्धतीने आणि योग्य उपचार देऊन गर्भपात करण्याचा सल्ला देतो किंवा गर्भपात त्यांचा आम्ही करून ठेवतो। तर दुसरीकडे गर्भलिंग चाचणी करण्यास बंदी असली तरी अनेक रुग्णालयात अजूनही छुप्या पद्धतीने गर्भलिंग चाचण्या सुरू आहेत। त्यामुळे मुलांच्या हौसेपोटी देखील अनेक महिला कारणे पुढे करून गर्भपात करत असल्याचे समोर येत आहे।